कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 99,064 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या थांबवण्यात आलाय। कारण एकच केवायसी चुकीची। महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेत दरमहा 1500 रुपये म्हणजेच 3 महिन्यांना एकत्र रक्कम दिली जाते। सुरुवातीला जिल्ह्यातील 10,30,000 महिलांना याचा लाभ मिळत होता, पण आता मोठ्या प्रमाणावर केवायसीतील त्रुटी उघड झाल्यात। राज्य शासनाकडून चुकीच्या केवायसी धारकांची यादी जिल्हा महिला व बाल विकास विभागाला देण्यात आली असून ती ग्रामपंचायती आणि महापालिकेकडे पाठवण्यात आली आहे। संबंधित महिलांना संदेशही गेले आहेत। काय करावं लागणार तर आधार कार्ड जोडणं बंधनकारक, कुटुंबात शासकीय नोकरी आहे का, निवृत्ती वेतन मिळते का ही माहिती द्यावी लागणार, इतर शासकीय योजनेचा लाभ घेतला जातोय का हेही स्पष्ट करावं लागणार। जोपर्यंत केवायसी दुरुस्त होत नाही तोपर्यंत 1 रुपयाही मिळणार नाही हे स्पष्ट करण्यात आले। 31 मार्च ही अंतिम मुदत। आता प्रश्न प्रशासनाचाही आहे, इतक्या मोठ्या संख्येतील महिलांपर्यंत माहिती योग्य वेळी पोहोचते का? ग्राम पातळीवर मदत केंद्रे पुरेशी आहेत का? ही योजना सक्षमीकरणासाठी आहे, पण कागदपत्राच्या अडथळ्यामुळेच महिला वंचित राहिल्या तर त्याचा फटका थेट त्यांच्या घर खर्चाला बसणार आहे। त्यामुळे ज्यांना सूचना आली आहे त्यांनी विलंब न करता तात्काळ केवायसी दुरुस्त करणं अत्यावश्यक आहे, नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे कायमचेच थांबू शकतात। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।